आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना विकासाचं एवढं म्हणजे वेळ लागलाय ना, त्यांच्या डोक्यावर एक म्हणजे भूत हे झालंय असं म्हणावं लागेल. कारण जे ते चाललंय ते सगळं विकासासाठी चाललंय, सगळं सगळं विकासाच्या नावाखाली चाललंय. म्हणजे एवढं यांच्यामध्ये कसं काय म्हणजे सुधारणा झाली काय माहिती, हेच कळत नाही मला. जर बघल तेवढा डायरेक्ट विकास विकास विकास. मी विकास करण्यासाठी ह्या पक्षात जातोय, विकास करण्यासाठी मी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये उडी मारतोय, विकास करण्यासाठी मी हेच करतोय तेच करतोय. अरे लावले काय फालतूपणा, विकास विकास. तुम्हाला आधी काय निवडून दिलं काय? तुम्हाला काय चुत्या म्हणून निवडून दिलं काय, किंवा मूर्ख म्हणून निवडून दिलं काय? विकास विकास बाकी काय नाही. हे सगळं जे विकास चालला हे स्वतःचा खिसा म्हणजे भरून कसा घ्यायचा ह्याचा विकास चाललाय सध्या, आणि हेच चाललंय सध्या. बघू शकता किती म्हणजे भंगार म्हणजे राजकारण हे आहेत ना. आज म्हणजे डायरेक्ट 5 मिनिटात तो ह्या पक्षात, तर डायरेक्ट पुढील 5 मिनिटात तो डायरेक्ट त्या पक्षामध्ये म्हणजे जाहीर प्रवेश करतोय. ही सध्याच्या राजकारणाची म्हणजे किंवा राजकीय नेत्यांची सध्या ही परिस्थिती आहे. आणि सध्या ही राजकारणाचा त्यांनी खेळ करून ठेवलाय सगळा. तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही की बाबा हा नेता ह्या पक्षाचा आहे किंवा तो त्या पक्षाचा आहे. त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा माहीत नसतं की बाबा माझा जो काय बॉस आहे किंवा माझा जो काय नेता आहे तो म्हणजे आता या पक्षात आहे नंतर ह्या पक्षात आहे, हे सध्या चालू आहे. बाकी कार्यकर्ते चाललेत आपल्या ह्या 10 चालले, सतरंज उचलल्यात, चट्या उचलल्यात, टेबल खुर्च्या, हे आपलं चाललंय यांचं, बाकी काही नाहीये. हा बघा ना किती म्हणजे इकडं मुंबईमध्ये राज ठाकरे आणि मनसे आपले सॉरी जे काय उद्धव ठाकरे ह्या भाऊभावाने युती केली महानगरपालिका लढवण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला शरद पवार आणि अजित पवार यांचे जे काय राष्ट्रवादी आहेत ते सुद्धा म्हणजे एकत्र युती केली आहे. आणि वंचित बहुजन आघाडी काँग्रेस कसं आहे, एका ठिकाणी हे युती करून लढतात आणि दुसऱ्या ठिकाणी ते एकामेकाच्या विरोधामध्ये लढतात. असला कुठं विकास असतो का? असला कुठं भंगारपणा असतो का? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ही काय नाही सगळं ह्यांचं खुर्ची घेण्यासाठी आणि खुर्ची मिळाल्यावर पैसा कसा भरायचा आणि आपली कशी घरं भरायची, ही सध्या राजकीय लोकांचं चालू आहे किंवा जे काही नेते आहेत ही सध्या ह्यांचं असं राजकारण चालू आहे. त्याच्यामुळे विकास काय नाही, विकास गेला ह्यांच्यासाठी खड्ड्यात. सध्या ही परिस्थिती आहे. सगळे जनतेला वेड्यात काढण्याचं काम सध्या चालू आहे. विकासाच्या नावाखाली म्हणजे हे करत आहेत, म्हणजे पक्षांतर करत आहेत किंवा पक्ष बदलत आहेत. कारण बघा ना कसलं भारी आहे की विकासाच्या नावाखाली किंवा विकास करण्यासाठी मी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. अरे काय थोडी काही निष्ठा नावाची, स्वाभिमान नावाची काय कुठली गोष्ट आहे का नाही का? ती पण गेली सोडून. त्यात 2014 पासून तर काय विषयच नाही, बोलायचं नाही. काय कसं झालंय काय नाही. बाकी काय जनताला सध्या कसं येड्यात काढण्याचं राजकारण चालू आहे, बाकी काय नाही. हे जे काय 10वी 12वी जे काय शिकलेले आणि जे काय हे नेते आहेत ते चांगले हुशार जनतेला किंवा जे काही चांगले शिकलेले आहेत ते लोक त्यांना वेड्यात काढण्याचा सगळा प्रयत्न चालू आहे. कारण शेवट अजून करायचं विकासाच्या नावाखाली, विकास करण्यासाठी. ही असली चुत्यागिरी ह्या नेत्या लोकांची चालली आहे. त्याच्यामुळं कसं आहे, व्यवस्थित विचार करूनच हे करा लोक निवडा बघा. आणि कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की तुमचा नेता किंवा बॉस तुमचा आधी कन्फर्म करा की बाबा तो म्हणजे येणाऱ्या काही तासामध्ये, येणाऱ्या काही दिवसामध्ये तो आपल्याच पक्षामध्ये राहणार आहे का नाही, ह्याची खात्री करा, तर त्याच्यासोबत राहावा. उगाच डोळ्याला पट्टी बांधल्यासारखं मूर्खासारखं वागू नका. खूप खूप धन्यवाद.